16 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरून 24 वर्षीय तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल। अचलपूर येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाली। प्रसूतीनंतर तिचे नवजात बाळ दगावले। दरम्यान ही अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली। या प्रकरणी अचलपुरातील एका 24 वर्षीय तरुणांविरुद्ध बलात्काराचा व पोक्सो अन्य गुन्हा दाखल करण्यात आला। गाडगेनगर पोलिसांनी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:19 सुमारास गुन्हा नोंदवून तो गुन्हा अचलपूर पोलिसांकडे वर्ग केला। 16 वर्षाची असताना आपल्या वडिलांनी आपले लग्न लावून दिले, त्यातून ते बाळ जन्मल्याचे बयान पीडित अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलिसांना दिले। बयानानुसार पीडित मुलीच्या आईचे सन 2022 मध्ये निधन झाले होते, त्यामुळे तिच्या पतीने ती मुलगी अल्पवयीन असून देखील जानेवारी 2023 मध्ये तिचे अचलपुरातील एका तरुणाशी लग्न लावून दिले। त्यानंतर ती सासरी राहायला गेली, तिथे ती पतीपासून गर्भवती राहिली। दरम्यान सोनोग्राफीमध्ये गर्भवती बाळाच्या किडनीवरची सूजन असल्याची प्रसूती अडचण निर्माण होईल असे तिला अचलपुरातील डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात आणण्यात आले। तेथे तिच्या प्रसूती होऊन तिला मुलगा झाला, तर दुसरीकडे तिच्या वयाची खातरजमा केली असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले। त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशासनाने बाल संरक्षण कक्षात गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तत्काळ रुग्णालय गाठून प्रसूती अल्पवयीन मुलीचे बयान नोंदविले। तिच्या बयानानुसार तिचे लग्न झाले असले तरी ती अल्पवयीन माता बनल्याने तिच्या कथित पतींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.